नमस्कार मित्रांनो, आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ एकदम स्पेशल होणार आहे मित्रांनो, कारण आज आपण जातोय 4-5 मित्रांसोबत टाकेतला जातोय मित्रांनो। नाशिकच्या थोडं अलीकडे तिथं जातोय मित्रांनो। तिथं खूप निसर्गरम्य परिसर निर्माण झालाय आणि पावसाळ्यात वेगळीच मजा असते मित्रांनो। आणि त्यातल्या त्यात योगेश शेठ पण येते आपल्या संग पहिल्यांदा, त्यामुळं वेगळीच मजा आहे। अभिषेक शेठ आहे आणि श्री शेठ आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, खूप मजा येणार आहे आणि वेगवेगळे ठिकाण आपल्याला पाहायला भेटणार आहे मित्रांनो। आता 2 तासात पोहोचू आणि जाऊ मस्त निवांत मध्ये। टोलवर थांबलो इथं, फास्टॅगने आपण टोल पण देतोय। योगेश शेठ पण आले होते। किती दिवस झाले योगेश शेठ तुम्हाला? 3-4 दिवस झाले का? त्याच्यामुळे आज फिरायचा प्लॅन केला। पण ते योगेश शेठची एक खासियत आहे की ते मुंबईला कधी जाते, संगमेला कधी येतात कोणालाच कळत नाही। फक्त तिथे दिसल्यावर कळत नाही की ते आले म्हणून। सामान थोडी ना फिरायचं आणि नसल्यावर कळत की ते मुंबईला गेले। ठीक आहे, आज त्यांच्यासोबत फिरायचा पण योग आलाय। खूप मजा येणार आहे मित्रांनो। मित्रांनो, आज आपण जिथं टाकेतला जातोय तिथं मी 12 वर्षापूर्वी कॉलेज लाईफला असताना गेलो होतो मित्रांसंग, आणि आज परत तो योग आलाय। कसं असं ते मंदिर मला पूर्ण आठवतंय। तिथं कुंड आहे काय, तिथं पण हिस्ट्री पण आहे, त्याचा इतिहास पण आहे। तिथं गेल्यावर तुम्हाला सांगतो मित्रांनो। आता एक जस्ट तुम्हाला एक सरप्राईज दिलाय नाही टाकेत। एक सुप्रसिद्ध गाव आहे मित्रांनो, देवस्थान आहे महादेवाचं। तर फायनली मित्रांनो पोहोचलोय। आता वन दर्शन घेऊ मित्रांनो। आतमध्ये मंदिर कसं आहे ते बघू। मित्र पण गेले पुढे। आता भरपूर लोक आलेले आहेत, बघू शकता। खेळण्यांचे पण दुकान आहे इथं, धागे दोरे आहेत।
मित्रांनो इथं एक त्या कुंडात एक आहे ना दगड आहे असं गोटा. तिथं ते लोक आहेत इथं जातात आणि दगड काढण्याचा प्रयत्न करतात पण ते निघत नाही. कारण असं मानणं आहे की मन एकदम साफ पाहिजे तेव्हा तो गोटा हातात लागतो किंवा बाहेर येतो मित्रांनो. मित्रांनो एका मुलाने काढलाय गोटा. आता तो तिथं नेतोय पुढं काढायला. या मुलाने काढलाय तो गोटा. आता पाणी गडून म्हणजे गडून झाल्यामुळे एवढे हे पंचवटी मधून सीता माताचा हरण जटाव रावणाचे युद्धाची जागा आहे. हा आणि मनामध्ये भावना आणले तर गोटा निघत. मनामध्ये भावना नसत नाही निघत. कसली भावना पाहिजे पण गोटा काढायची. हा बस. झाशीची राणी बी पाहिजे होती. भवानी चला मित्रांनो आपण पण शिवलिंग काढायचा प्रयत्न करू. बघूया मित्रांनो गोटा निघतोय का काय. मित्रांनो निघलाय का बघू शकता. मित्रांनो गोटा पण निघाला आपल्याला. आता आपण धुवून काढू मित्रांनो. मला असं वाटलं होतं गोटा निघणारच नाही पण काढला मित्रांनो कस तरी. तू पण काढला होता. कुठून आलाय दादा तू. मनमाड मनमाडवरून आलोय का. काय नाव तुझं. प्रभात मध्ये प्रभात माडे पण आलाय. यांनी पण काढलाय. आता हा जो मी आता गोटा काढलाय मित्रांनो तर तो जो गोटा त्या कुंडातून काढून त्याची इच्छा पूर्ण होतात मित्रांनो. अशी प्रथा आहे. आता आपण पण काढलाय मित्रांनो तर खूप छान वाटतंय मित्रांनो. बजरंगबलीचं पण मंदिर आहे. रामबाग बजरंगबली. मित्रांनो हे टाकीत ठिकाण असं आहे की नाशिक जिल्ह्यातून पंचवटीमधून जेव्हा सीता मातेला रावणाने पळवलं होतं तेव्हा इथं जटायू नावाचं एक गरुड होतं. त्यांच्या दोघांमध्ये युद्ध झालं. तर मग रावणाने जटायूचे दोन्ही पंख कापून टाकले आणि त्याला खाली पाडला मित्रांनो. मग रावण पळून गेला सीतेला घेऊन. आणि मग जेव्हा राम आले तर रामाला सगळी हकीकत सांगितली जटायूने. मग रामाने त्याला मोक्ष प्रदान दिलं आणि सर्व तीर्थ एक बाण मारून सर्व तीर्थ कुंडाची स्थापना केली मित्रांनो. बघू शकता खूप छान परिसर आहे मित्रांनो. महाराज किती वर्षापासून तुम्ही इथं. मी 3 वर्षापासून पहिले मोडादास मंदिर काळाराम मंदिर पूर्ण करायचं आणि आमचे गुरु असताना म्हणून मी राहतो. आणि पंचवटी मधून सीता माताचा हरण जटाव रावणाच्या युद्धाची जागा आहे. ते राम मंदिर आहे. समोर दत्त मंदिर हे जटाव कृष्ण आणि त्याच्या मागेच रामाने बाण मारले. हे प्रयागराज कुंड. जेव्हा देवाने बोलवलं तेव्हा आला नाही नंतर आला म्हणून त्याचं निर्माण नंतर झालं. आमची 6वी पिढी चालू आहे. गुरुचं चेला परंपरा राहतात. पहिले लाकडी मंदिर आहे. देवाचे दुश्मन लागत तेवढे. इथं मनकामनेश्वर आहे. गुरु महाराज मंदिर आहे. आणि आबू अंबाजी हे गुजरात मध्ये आले. ही वणी माता आहे ना तिची मोठी बहीण आबू अंबाजी. आणि गायकवाड वकीलने ते त्याची उभं केलं. पहिले झाड होते. मग ओके धन्यवाद. श्रीराम. जय श्रीराम. जय श्री. तुम्ही 2 वेळेस काढलाय ना. हा म्हणजे सहज आला तुमच्या हातात का थोडा त्रास झाला. सहज झालं. सहज आला का. हा. कुठून आले तुम्ही. नाशिक. नाशिक का. इथलेच आहे का. हा नाही हर्षुल. हा हर्षुल. हर्षल का. काय नाव. अजय पवार. मित्रांनो अजय दादांनी तो 2दा गोटा काढला होता. हर्षलवरून आलाय मित्रांनो. तर मित्रांनो फायनल आता घरी निघू कारण मित्र पोहोचले पार्किंग मध्ये गाडीवर. आपणच राहिलो होतो व्हिडिओमुळे.
निघतोय मित्रांनो आता. खूप छान देवस्थान आहे मित्रांनो, खूप बरं वाटलं. श्रीरामांचं पुरातन मंदिर. जय श्रीराम मित्रांनो. मित्रांनो इथं निसर्गाच्या सानिध्यात आलेलो आहे, खूप छान वाटतंय मित्रांनो. निसर्गाचं खोलवर दर्शन झालंय मित्रांनो आज. मित्रांनो मी काय पाहतोय, एकदम निसर्गरम्य वातावरण आहे. You don't have to be, you don't have to be alone. You don't have to be alone right here, right here. Right here. You don't have to be, you don't have to be alone right here. You don't have to be, you don't have to be alone. You don't have to be alone right here. Right here, right here. This is something right here. मित्रांनो खूप डोंगरावर धुकं पडलेलं आहे, आम्हाला समजत नाही की कुठं जायचंय काय. आवाज लय रफ्ती होता. खूप धुकं आहे मित्रांनो. 270 मीटर सगळीकडे एकदम पांढरं पांढरं दिसतंय मित्रांनो. राजा घेतलं. मित्रांनो ही सह्याद्री पर्वत रांग आहे. पावसाळ्यात इतकी छान आणि हिरवीगार होती ना मित्रांनो की मी शब्दात सांगू शकत नाही मित्रांनो. बघू शकता सगळीकडे धुकं पडलेत. पवन चक्कीत बघा मित्रांनो कशी आहे. You don't have to be, you don't have to be.
to be, you don't have to be alone. You don't have to be alone right here. It feels warmer when you're here. I get shivers when you have to go. And I can meet you on the west side. She said that she won't roll me, I told her let's ride. Tell me, girl, what do you fantasize about? All I wanna be is the top prize. Top prize. Oh my God. Top prize. Started off on my own. Ever since you came around, I felt like nowhere to go. Let's go. I'm feeling so much worse. It's only the first of the month. Yeah, yeah. I knew that I'd be insecure. I didn't think it hurt this much. Like I don't wanna lose all we got. There's nothing you could do to piss me off. And I might make a fool of myself. So मित्रांनो आता इथं नाश्ता करायला थांबलोय आणि श्री आणि हे योगेश शेठ गारठले होते, त्यांना भूक लागली होती. त्याच्यामुळे ते म्हणे आम्हाला वडेपाव खायचे, त्यामुळे आता वडेपाव खायला थांबलोय मित्रांनो. आता इथं वडेपाव खाऊन थोडा नाश्ता करू आणि पुढे गेल्यावर जेवण करू मित्रांनो. खूप थंडी आहे मित्रांनो, कारण 24 तास पाऊस आहे इथं थोडा थोडा, त्याच्यामुळे खूप गारठलं होतं, थोडं गरम हो मित्रांनो. आणि इथे मग योगेश शेठ कसं वाटतंय तुम्हाला इथे? मस्त वाटतंय. योगेश शेठने गाणे एक नंबर लावले होते, मला एकदम फार नाचावंसे वाटलं नाही का. श्री शेठ कधी येत नाही फिरायला, पण आले मित्रांनो. बघू शकता मित्रांनो, एकदम खास वडे. पर्यटन ठिकाणी तिथे आपण जे खातो ते खाण्याची मजा वेगळीच असते मित्रांनो. योगेश शेठ बघा कसे खाते आहे मित्रांनो. पहिला घास. श्री शेठ पण खाते आहे, अभिषेक शेठ पण खाते आहे. मी पाव का ठेवलाय असं का खाते? योगेश साठी पाव दिलाय मित्रांनो. पहा किती मोठं बलिदान दिलंय मित्रांनो पावाचं. मित्रांनो आता खूप मस्ती केली, खूप कपडे बिपडे ओल्ले झाले, सगळं फिरलो इकडे तिकडं. आता आपण घरी जातोय मित्रांनो. तरी घरी जायला आता 1-2 तास लागतील मित्रांनो, 3 वाजले. कधी पोहोचू योगेश शेठ? संध्याकाळच्या आत पोहोचू. योगेश शेठ संध्याकाळचा प्लॅन आहे, पण आता आपण पोहोचू, लवकर पोहोचू मित्रांनो, 5 वाजेपर्यंत पोहोचू. ठीक आहे, घरी जाऊन बायका वाट पाहत्या. हा पण मग ते इथं हॉटेलवर थोडं जेवण करू मित्रांनो. भूक लागली तुला? पोटाला लागली? हो, आता एक वडा खाल्लाय. घरी वाट पाहत असत. आता घरचे पण आता घरी सांगितलं नाही, आता घरी मुकेश शेटला मित्रांसोबत असल्या वहिनीची आठवते. मी सरप्राईज घरच्यांना देतोय, आता इथं आलोय, पण आता घरी गेल्यावर घरचे काय सरप्राईज देत आहे मला त्याच्यावर डिपेंड आहे. थँक्यू मित्रांनो. मित्रांनो आयुष्य खूप सुंदर आहे, फिरत चला मित्रांनो. फक्त बायको नाही पाहिजे आयुष्यात, मित्र पाहिजे. एक लग्न न झालेल्या मित्राची एक लग्न न झालेला मित्र असं सांगतोय की आयुष्यात बायको नाही पाहिजे. 2 लग्न झाले. आता आपलं तर झालेलं आहे लग्न मित्रांनो, त्याच्यामुळं काय सांगता येत नाही. आता मी हे घरी जाऊन जर बायकोला सांगितलं तर बायको मला घराच्या बाहेर काढणार नाही, असं आहे. माझा मुक्काम हॉलमध्ये. आणि माझा एक लग्न झालेला मित्र आहे, तो म्हणतो बायकोला फसवून फिरण्यात वेगळीच मजा आहे मित्रांनो. आदरणीय श्रीनिवास आता मी कोणाच ऐकू मित्रांनो, सांगा बरं. लग्न न झालेल्या मित्राचं ऐकू का लग्न झालेल्या मित्राचं? कमेंट मध्ये सांगा मित्रांनो. मित्रांनो माणसांना मान्सून आणि सुनेची खूप हवा असते नाही का. जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्यांना असं वाटतं कधी येईन. आल्यावर पार जीवावर होतं मग त्यांच्या. आल्यावर असं वाटतं कधी जाईन. आणि मित्रांनो पावसाळ्यात फिरताना एक गोष्ट लक्षात ठेवा की रेनकोट किंवा छत्री नेहमी संग ठेवा. आता माझं काय झालं मित्रांनो, मी छत्री घेणार होतो, मला वाटलं हे घेणार छत्री, असं झालं. आणि कोणाकडे छत्री नव्हती आणि आम्ही भिजलोय मित्रांनो. तर तुम्ही फिरायचं असलं रेनकोट आणि छत्री किंवा संग ठेवा. नाही आणि चान्सेस कमी. 2 जण टकले आमच्या इथं, त्याच्यामुळे त्यांचं पावसाचं काही टेन्शन नाही राहिलं. योगेश शेठ तुम्ही दर महिन्याला का चप्पल? नाही दर महिन्याला काय आपलं नाना ठेवलं.
दर महिन्याला आले तर बाई नाही मला ज्यावेळेस दिसलाय ना त्यावेळेस योगेश शेटच्या केसांवर 5 वर्षांनी का नाही काय कटिंग 150 रुपये झाली नाही मला मी ज्या वेळेस योगेश शेटला पाहिलं त्यावेळेस त्यांच्या डोक्यावर केस नसायचे. जाऊ मला सुद्धा जास्त जाऊ तुम्हाला वाटतं हा का? चुकीच्या वेळी मला भेटतो माझ्या दुःखात मला भेटतो दुःखात मित्रच काम येतो मित्रांनो. योगेश शेटला माहित नाही अजून. दुःखात मित्रच काम येतं चल फिरायला म्हणतो मित्रांनो आता संगमनेरला पोहोचलोय. हॉटेलमध्ये जेवायला थांबलोय थोडं. अभिषेक शेटला भूक लागली होती. योगेश शेट बी म्हणत होते चला काहीतरी खाऊ चला काहीतरी खाऊ. त्याच्यामुळे आता जेवण करतोय मित्रांनो. थोडंसं अर्धा एक तासात आता काहीतरी दिसून झालं.